तर बघा हे सकाळी सकाळी आपलं लिंबू पाणी. आता हे गरम पाणी घेतलंय मी, आमच्या दोघांचे दोन्ही गिलास. हे गरम पाणी असं टाकून घेतलं मी. पूर्ण गिलासामध्ये लिंबू पिळत असते, त्यांना पूर्ण पाणी तेवढं लिंबाचं आवडत नाही, त्याच्यामुळे हे वाटीत थोडंसं पाणी घेतलंय त्यांनी, लिंबू पिळले आणि ते तेवढंच पाणी घेतलं, नंतर गरम पाणी पिते. तर आणि मी पूर्ण असं एवढं पूर्ण टाकून मी पूर्ण गिलास भरून पाणी पिते. तर तुम्हाला जर लिंबू सूट होत नसेल, ज्याला पित्ताचा त्रास आहे ताईनं, त्याला लिंबाचं पाणी हे सूट होत नाही. आमच्या जाऊबाई घेत होत्या, त्यांना सूट झालं नाही. तर आम्हाला होते, आम्ही 4 वर्षापासून दोघंही घेतो सकाळी सकाळी. बघा ताईनं, मस्त अशी तब्येत छान. तुम्हाला जर लिंबू सहन होत असेल, सकाळी थोडंसं गरम पाणी पित जा, थोडीशी हळद घालत जा, नाही तर किंचित आपली, जास्त नाही. पण हे तर आम्ही घेतो बघा. आम्हाला तर हे एकदम असं, खालच्या त्या आजी आहेत ना, त्यांच्याकडूनच मी पण शिकले. त्या पण असं घेतात सकाळी सकाळी. खूप मस्त त्याचा रिझल्ट ह्याचा खूप छान आहे बघा ताईंनो. तर बघा, हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मजेत राहा, पॉझिटिव्ह राहा. चला, आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली. तर मी बनवत सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि मी बनवत आहे कद्दूचे धपाटे. त्याच्यासाठी मी घेतलंय गव्हाचं पिठाचं प्रमाण थोडं जास्त आहे, आणि नंतर डाळीचं पीठ थोडं कमी, आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी आपलं ज्वारीचं पीठ. नंतर कद्दू खिसून धुवून व्यवस्थित घेतला, एक गाजर घेतला, एक टोमॅटो घेतला, मिरच्या आणि लसण भरपूर घाला. लसण आणि मिरच्या मी व्यवस्थित अशा मिक्सरला फिरवून घेतल्या. आणि आपले तिळं, जिरे आणि ओवा हे व्यवस्थित असं घेतलं. बाकी सगळं धुवून खिसून व्यवस्थित घेतलंय ताईंनो. बघा, आता हे सगळं आपलं पीठ आहे. गव्हाचं प्रमाण जास्त आहे आणि डाळीचं प्रमाण थोडं कमी, आणि त्याच्यापेक्षा थोडं ज्वारीचं टाकायचं, चवीनुसार मीठ घातलं. तर मस्त असे व्यवस्थित होते ताईंनो. तुम्ही पण करून बघा, मस्त असे धपाटे होते. तर आता त्याच्यामध्ये सगळं असं व्यवस्थित मी ह्याच्यात घालून घेते. छान, तुम्ही कसे करतात ते पण सांगा, माझे कसे वाटले ते पण सांगा. चला, आता हे व्यवस्थित सगळं धुवून चिरून व्यवस्थित घेतलेलं आहे. सर्व काही ह्याच्यात घालून घेतलं मी असं. थोडेसे तिळं तर घालतच जाता येईल, कारण तिळं धपाट्याला खूप छान लागते. तर आणि माझे धपाटे ना असे थापून नसते ताईंनो, मी असे न लाटून, आपल्या पोळ्या कशा असतात चपाट्या तसे करत असते. कारण थापलेले धपाटे जे असतात ना, तर ते थोडेसे जाड होते, तर मुलं खात नाहीत जाड धपाटे. त्याच्यामुळे मी काय करत असते, लाटून करायची. थोडीशी हळद घातली, आता तिखट नाही, मिरच्या घातल्या त्याच्यामुळे तिखट घालं नाही मी. तर व्यवस्थित अशी हळद वगैरे सगळं घालून घेतलं. तुम्ही पण अशी गरज. आणि कढीपत्ता मी ह्याच्यामध्ये मिक्सरलाच फिरवून घेतला होता. कढीपत्ता हे कंपल्सरी मी घालत असते, कारण आपल्या हेल्थसाठी कढीपत्ता खूप चांगला आहे, गुणकारी आहे. तुम्ही पण असा व्यवस्थित म्हणजे घालत जा कशामध्ये पण. आणि भाजीला पण व्यवस्थित असा कढीपत्ता तुम्ही बी वापरत जाता येणं, छान असते या. तर बघा, आपलं कसं मस्त झालंय. आता हे व्यवस्थित असं सगळं मळून घ्यायचं. थोडंसं त्याच्यात तेल पण घातलंय, ते टाकायचं विसरले ताईंनो. थोडंसं असं तेल आपलं कच्चंच, गरम नाही करायचं, असं थोडंसं तेल घालून घ्यायचं. असे प्रवासाला ते तर इतके मस्त होतेत ना, छान. असं बघा, कसे वाटले ते पण सांगा ताईंनो. तर बघा मैत्रिणींनो, मी लाटून धपाटं केलेलं आहे. कसं मस्त सुंदर, आणि जेवढं पाहिजे तेवढं असं पातळ होत आहे, कुठं तुटत नाही, फाटत नाही, काय नाही. बघा, काय तर मी बाजूला असे चणे भिजू घातले होते, तर ते दुसऱ्या दिवशी करणार होते मी, छान त्याला मोड आणून. बघा कसं मस्त धपाटं झालंय. आणि असं असं व्यवस्थित असं लालसर भाजू दे. असे थोडे छिद्र पाडून घेत, त्याच्यामध्ये तेल सोडलं ना, तर व्यवस्थित असं भाजता येतं येणं, मस्त होतंय. प्रवासाला पण छान राहते. तर आणि घरी बी आपल्याला एरवी पण खायला मुलांना. तर बघा ताईंनो, तसं व्यवस्थित असं धपाटं झालंय आपलं, मस्त भाजले खरपूस लाल. असं तेल थोडंसं जास्त लागतंय, कारण तेल जास्त नाही, मिडियम लावलं तरी चालते, कारण मऊ राहते. तर कुठल्याही धपाट्याला तेल तर लागतंयच ना ताईंनो, त्याच्यामुळं बघा असं कसं भाजलंय व्यवस्थित. असं मस्त असं बोलताना थोडंसं हे करून घेतलं म्हणजे व्यवस्थित असं भाजतंय. बघा, छान होते. तर करत जा, मुलं खाते तर आवडीनं, आपल्या पण खाण्यात येतंय, मुलांच्या खाण्यात येतंय. त्याच्यामुळं असं वेगळं काहीतरी केलं मुलांना डब्याला, त्यांना पण छान वाटतंय, त्याच्यामुळे ते पण खाते. तर आपल्या विशेष म्हणजे आपली कोण काळजी घेणार, आपली काळजी आपणच घ्यायची. आपल्या पण खाण्यात येते ताईंनो, स्वतःची काळजी आपण, आपली काळजी नाही तर कोण घेणार हो. त्यामुळे बघत जा करून. तर धपाट्यासोबत बनवित आहे मी दह्याची चटणी. रे पा, असं दही मी घरीच दही लावते ताईंनो, असं व्यवस्थित होतंय. बघा, विकत्रीचं दही नाही आणत मी, तर घरीच दही लावते. तर दह्याच्या चटणीसाठी आता त्याच्यात थोडीशी साखर घालून घेते, थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. तुम्हाला जशी पाहिजे तशी चव. थोडी गोड नसेल पाहिजे तर कमी घाला साखर. मी तर गोडच म्हणजे पसंती देते सगळे मुलं वगैरे. तर थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, आणि कूट घातला, शेंगदाण्याचा कूट घातला थोडासा, थोडी हळद, आणि फोडणीला आपलं जिरे मोहरी असं घालून घ्यायचं व्यवस्थित. तिखट जसं तुम्ही खातात तसं तिखट घालून घ्या ताईंनो.
छान होती अशी. नुसतं दही असं खाऊ वाटत नाही धपाट्यासोबत. चटणी जर केली तर आपली व्यवस्थित होती चटणी. हे पहा इथं मी पॅन ठेवला होता गरम करायला. तर चटणीला आपली फोडणी घालून घेऊ. त्याच्यामध्ये जिरे मोहऱ्या आपलं कढीपत्ता. आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, धपाट्यालाच मी जास्त घातली होती, त्याच्यामुळे चटणीला काय नाही टाकली ताईंनो. तर बघा असं व्यवस्थित कळलं की आपली एक मिरची घालायची. लाल मिरची असेल तर लाल मिरची घाला, नसेल तर स्किप करा, काही नाही तसं. आणि कढीपत्ता घाला. कढीपत्ता मात्र अवश्य घाला बघा, छान त्याची टेस्ट खूप छान येते कढीपत्त्याची. तर बघा ही अशी आपली झाली चटणी तयार. बघा कशी वाटली, तुम्ही कशी करता ताईंनो कमेंट करत जा, सांगत जा कशी. माझी तर पद्धत अशी आहे बघा, मी पहिल्यापासून अशीच करते. खूप छान होती. तुम्ही पण एकदा करून बघा. आपण ढोकळा करतो ना, तर त्याच्यासोबत पण मी अशीच चटणी करते ताईंनो. पुन्हा मध्ये मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखविल तर बघा, आपल्या आलू पराठे, त्याच्यासोबत पण मी हीच चटणी खूप अशी भन्नाट चव छान लागतीये, व्यवस्थित लागतीये. धपाटा सोबत पण मस्त लागते ही चटणी ताईंनो. अशी झाली आपली चटणी तयार. बघा कशी वाटली तुम्हाला, मला पण सांगा कमेंट करून. बघा आपले धपाटे तुम्हाला म्हणलं होतं ना, बघा कसे व्यवस्थित झालेत ते पहा. मस्त असे झाले. तर असे हातात जर घेतले ना तर असे एक बघा तेव्हा कसे मस्त ते बघा, मस्त असे व्यवस्थित छान होते. तर प्रवासाला तर इतके मस्त आहेत ना, असं म्हातारा माणूस खाईल असे झालेत आपले धपाटे. करून बघा तुम्ही पण एकदा. कसे वाटले ते पण सांगा, तुम्ही कसे करतात ते पण सांगा ताईंनो. तर बघा ताईंनो मी नाश्त्याला डोसे करत आहे. डोश्याचं आपलं बेटर. इडली केली, इडलीचं उरलं होतं तर फ्रीजमध्ये ठेवून असं सकाळी 5-4 वाजताच बाहेर काढून ठेवलं होतं. तर व्यवस्थित झालं होतं, सेट झालं होतं ते. त्याच्यासोबत ही आपली अद्रकची चटणी ताईंनो. त्या अद्रकच्या चटणीला आता जवळपास नाही बी म्हणलं तर 2 महिने व्हायलेत. आणि ह्या अद्रकच्या चटणीला काहीच होत नाही. 6-6 महिने इथून मी ज्या आजीकडं काम करते ना, तर ते अमेरिकेला पण ही चटणी अशी बनवून घेऊन जाते. तर ते तर 6-6 महिने खातात ताईंनो. तर मी ज्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल चालू करायच्या अगोदरची ही चटणी ना, तर मी ही पण तुम्हाला शेअर केली असती. आता ही संपल्याच्या नंतर जेव्हा मी बनवल ना, तर त्यावेळेस मी तुम्हाला जरूर शेअर करेल. तुम्ही असं शेतात जर जात असाल तर त्याच्या भाकरीवर पण घेऊन जाऊ शकतात. थोडंसं गरम पाणी घालायचं खायच्या ज्यावेळेस आपण खातात ना. तुम्ही जर घट्ट खाऊ शकत असाल तर तसंच राहू द्या, पण डोश्यासोबत एवढी घट्ट नाही खाऊ वाटत ना, तर त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी, कोमट पाणी घालायचं थोडं 2 चमचे असं, आणि अशी व्यवस्थित होऊन जाते. इडलीसोबत डोश्यासोबत सकाळी सकाळी चटणी करणं होत नसेल, गडबड असेल तर खूप छान आहे बघा ताईंनो. शेतात जाणाऱ्यांसाठी पण छान आहे हे. भाकरीवर आपण लोणचं वगैरे घेऊन जातात ना, तर तसं तुम्ही घेऊन जाऊ शकतात. बघा आपले डोसे. आता डोसे करायले मी. इकडे मी तवा ठेवला होता, हे दूध ठेवलं होतं, दही लावायचं होतं मला म्हणून गरम करायला. तर बघा आपलं आता मी तुम्हाला डोसा दाखवते कसा व्यवस्थित मस्त बेटर. इथं ना उडदाची डाळ नाही मिळत ताईंनो. हे असं उडदाचं ना गुंड म्हणजे अखंड उडीद असा मिळतोय. त्याच्यामुळं इडली आणि डोसा ह्याला इतकी मस्त चव येते ना. डाळीपेक्षा डाळ जी घालते त्याच्यापेक्षा आपण हे जर घातलं तर त्याची चव एकदम अशी बदलती ताईंनो, मस्त असं व्यवस्थित. कारण इकडचं हैदराबादकडचं खाणंच ते आहे ना, त्याच्यामुळं हे असं मिळतं इकडं ताईंनो. बघा आता आपला डोसा कसा व्यवस्थित होतोय, चिटकत नाही, काही नाही. जेवढा पातळ पाहिजे पेपर डोसा सुद्धा होतोय ह्याचा, आणि व्यवस्थित असा चिटकत नाही, काही नाही, जास्त तेल लागत नाही, काही नाही ताईंनो. मग व्यवस्थित होतंय. आता बघा तुम्हाला मी दाखवते. मस्त आपलं बेटर जेवढा पाहिजे जसा पाहिजे बघा, कशी जाळी पण यायला लागली व्यवस्थित वरी. डाळ नाही तर गुंडू म्हणते त्याला इथं. ते जर असं त्याच्यामुळे अशी इतकी व्यवस्थित. सकाळी मी तरी फ्रीजमधलं, आणि जर तुम्ही आदल्या दिवशी जर पीठ काढून ठेवलं आणि ते जर बाहेर ठेवलेलं असेल रात्रभर, तर अजून ह्याच्यापेक्षा व्यवस्थित येते. तर हे पण छान आहे, पण त्याचं मी सांगते तुम्हाला. तर ते मस्त होतेत ना ते फ्रीजमधलं पीठ आहे. मी सकाळी 5 वाजता बाहेर काढलेलं, तरी पण बघा कशी व्यवस्थित जाळी आली ह्याला. बघा कसं मस्त कसे उलटते, ते तर छान चिटकत नाही, काय नाही ताईंनो. बघा तुमच्या समोर आहे, तुम्ही पण करून बघा. आपण हे बघा कसा कलर पण कसा मस्त. पेपर डोसा सुद्धा होत आहे ताईंनो. असं म्हणजे वेगळं काहीच नाहीये. फक्त एवढंच आहे की ती डाळ जी असते ना, ती डाळ नसती, अख्खा उडीद असते. त्याच्यामुळे त्याची चव पण आणि बनवायला पण इतकं व्यवस्थित जात आहे ना. इथं ते मी आजीकडं काम करते, त्या तर असं 4-4 दिवसाचं बेटर एकदम असं फ्रीजमध्ये बनवून ठेवतात. तर व्यवस्थित त्याचा वास येत नाही, आंबट काही नाही, ताई नाही. पहा त्याची चटणी त्याच्यासोबत, आणि आपला डोसा तयार. बघा कसा वाटला तुम्हाला. मस्त असा नरम पाहिजे असेल तर असा ठेवा, आणि जर तुम्हाला कडक पाहिजे असेल तर अजून थोडासा वाफू द्या. तर जसं पाहिजे तसं. ह्याला तूप लावायचं तूप लावा, बटर लावायचं बटर लावा. बटर डोसा पण करते मी कधी, ते पण तुम्हाला दाखविलंय मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. चला मिस्टर बसले होते नाश्त्याला. हे पहा त्यांना सकाळचे 7 वाजले होते, दिलं नाश्त्याला, दिलं व्यवस्थित असं. आपलं दिला त्यांना त्यांचा डबा आहे. आता डबा
सकाळी 11 वाजता गेले होतो ताईनं. 11 वाजता गेलो. तिथं जायला आम्हाला 12, 1, 2, दीड 2 तास लागले. तिथं गेलो, सेंटर पाहिलं. माझ्या मुलीची परीक्षा आहे, पिल्लूची 12वीची. एवढा लांब नंबर आलाय ना. सकाळी 11ला निघालेलो, तिथे 1 वाजला. सेंटर पाहिलं, तिथून निघालो. घरी यायला पुन्हा 4 वाजले, कारण जिथं बसनं सोडलं तिथून मध्ये जायला चलत जायला पण बराच वेळ लागला. आणि त्याच्यामुळे येताना तर बस लागल्याच नाहीत लवकर. मग आलोत, 4 वाजले घरी येऊस तर. घरी आलो, जेवण केले आणि एवढं डोकं दुखत होतं ना, विचारू नका बघा ताईनं. त्याच्यामुळे मी काय केलं, मी चहा घेत नाही सहसा, पण डोकं दुखत असल्यामुळे हे पहा असं चहा घेत आहे. चहा घेते. आणि हे आपले पेरू आणले होते येता येता. छान असे पेरू आणले, कट करून ठेवलाय. आल्यावर जय सोनू कोणी खातेल. हे पहा मस्त असे पेरू भेटले. आणि हे आपली येता येता म्हणलं जशी पालेभाज्याला मी प्राधान्य देते ना, ते येताना ह्या शेपू अशी छान भेटली. शेपूची भाजी आणली, थोडीशी कोथिंबीर पण भेटली. हे पहा कोथिंबीर एक आणली. आता काय करते, रात्री शेपूची भाजी करते. आणि कोथिंबीर ह्याच्यासाठी आणली की म्हटलं चला अजून आता पिल्लू आली घरी, काहीतरी रेसिपी वगैरे करेल, त्याच्यामुळे मी आणली. चला ताईंनो, दिवाळीची तयारी तुमची कुठवर आली, काय केलं फराळाचं, तुम्ही काय केलं शेअर करा. मी काय केलं ते पण शेअर करते. माझ्या व्हिडिओ पाहता, व्हिडिओची वाट बघता, मला एवढं भरभरून प्रेम देता, खूप छान वाटते बघा ताईंनो. असंच पाठीशी राहा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. मी पण एक गृहिणी आहे. तर चला काय केलं तुम्ही. आता माझं तर फराळाचं उद्यापासून चालू होईल बघा ताईंनो. उद्या गुरुवार, आता परवा दिवशी पिल्लूचा पेपर आहे, त्याच्यामुळे आज सेंटर बघून आलो. आता उद्या जमलं तर एखादा आयटम करल, नाहीतर मग परवा दिवशी तिची परीक्षा झाल्याच्या नंतर शनिवारपासून चालू करल. 2 दिवसात होऊन जाते. आणि एक पेपर झाला की पुन्हा डायरेक्ट 29ला एक पेपर आहे, सलग पेपर नाही आहे. त्याच्यामुळे थोडासा गॅप असल्यामुळे मध्ये तर होऊन जाईल फराळाचं आपलं. तर बघा आता वाजले होते 6 वाजले, तर येतीलच आता सगळे. जे येईल यांनी पण येतीलच, दीदी येईल. बघा 6 वाजले मस्त. आता चहा घेते ताईंना, खूप डोकं दुखायले बघा, नाहीतर मी चहा सहसा घेत नाही. तुम्ही पण चहा घेत जाऊ नका. आणि चहा कसं आहे चांगला नसते. सकाळी सकाळी थोडंसं जर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी लिंबू पाणी अजिबात घेऊ नका, कारण ज्या माणसाला पित्ताचा त्रास आहे त्यांना लिंबू पाणी सहन होत नाही. आमच्या जाऊबाईला पित्ताचा त्रास आहे, इथं राहतात त्या, तर मी म्हणल्यामुळे त्या पण घेऊ लागल्या, पण त्यांना खूप त्रास झाला बघा पित्ताचा. आणि माझी एक पुतणी आहे, तिला पण पित्ताचा खूप त्रास होत आहे. तिनं पण चालू केलं, तर पण तिला तर अजिबात जमलं नाही. त्याच्यामुळे तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्हाला सूट होत असेल तरच घ्या. घेऊन बघा 1-2 दिवस, जर तुम्हाला सूट झालं तर घ्या, नाहीतर घेऊ नका. कसं रिस्क नको ताईंनो. आता आम्ही घेतो 4 वर्षापासून घेते बघा मी, तर मला सूट झालेलं आहे चांगलं, तर त्याच्यामुळं. तर बघा चला कसा वाटला माझा व्हिडिओ, माझे सकाळी धपाटे कसे वाटले तुम्हाला ते पण सांगा. चला ताईंनो, माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर करत जा, कमेंट करत जा. खूप छान वाटते तुमची कमेंट आल्यावर. तर चला सर्वांना मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.